नमस्कार, मी वेद बर्वे. भारत शक्ती मराठीच्या सारांशा या नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे इस्रायल देशातील सध्याची सामाजिक किंवा राजकीय स्थिती आणि इस्रायलचे भारतासोबत असलेले संबंध. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत जागतिक घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने सर. सर, भारत शक्तीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. Yes. थेट प्रश्नाने सुरुवात करतो. आपण आपलं जसं बोलणं झालं की तुम्ही अलीकडेच इस्रायलचा दौरा करून आला आणि त्यामुळे अगदीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की इस्रायल देशातली सध्याची जी परिस्थिती आहे ती नेमकी कशी आहे. म्हणजे एकंदर तिकडचं वातावरण कसं आहे, एकंदर तिकडचं नागरी वातावरण कसं आहे आणि सध्या जे तिकडे युद्ध सुरू आहे ते तिथल्या लोकांनी ऍक्सेप्ट केलंय, त्यांच्यासाठी ते न्यू नॉर्मल झालंय का, एकंदर काय ग्राउंड रिपोर्ट जाणून घ्यायला आवडेल. बरोबर. मी गेल्या आठवड्यातच इस्रायलचा दौरा करून परत आलो. 8 दिवसाचा माझा दौरा होता. इस्रायलमध्ये दरवर्षी प्लॅनेटेक नावाची एक कॉन्फरन्स भरवतात ते. त्या परिषदेमध्ये इस्रायलमध्ये पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी म्हणजे क्लायमेट कंट्रोलसाठी काय काय त्यांनी पावलं उचलली आहेत, काय नवीन संशोधन केलंय, त्याचं एक आम्हाला प्रदर्शन होतं. प्रदर्शन म्हणण्यापेक्षा त्यांनी अनेक कंपन्यांच्या आमच्या भेटी करून दिल्या की काय नवीन नवीन प्रॉडक्ट करतायत, काय परिस्थिती आहे. पण त्याबरोबरच आमच्या या भेटींमध्ये तेल अवीवमध्ये आमची प्रत्यक्ष परिषद होती. परंतु तिथून जेरुसलेमला जाणं किंवा इस्रायलच्या दक्षिणेला तिथे नेगेव म्हणून वाळवंट आहे, त्या नेगेव वाळवंटामध्ये 1-2 ठिकाणी त्यांनी आम्हाला नेलं होतं, जिथून गाझापट्टीची सरहद्द दिसू शकत होती. म्हणजे आम्ही सरहद्दीपासून फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती होतो आणि तिथे एक नीर ओज नावाचं एक किबुत्झ आहे. किबुत्झची संकल्पना अशी आहे की इस्रायल जेव्हा 48 मध्ये तयार झालं, म्हणजे नवीन राष्ट्र, जुनं राष्ट्र असलं तरी त्याची तेव्हा पायाभरणी झाली, तेव्हा अनेक लोक जी शरणार्थी तिथे आले होते, जीव सगळ्या जगभरातनं तिथे आले होते, तर त्यांच्याकडे फार पैसे नव्हते आणि त्या ठिकाणी ती जमीन वाळवंटी जमीन होती, पाण्याचे दुर्भिक्ष होतं आणि एकूण काही फारसं आशादायक चित्र नव्हतं. तर त्या सगळ्या तेव्हाच्या धुरीणांनी ठरवलं की मेहनत करायची जमिनीमध्ये. कारण बायबलमध्ये वर्णनं अशी होती जुन्या करारामध्ये की इस्रायल हा दुधामधाचा प्रदेश आहे, लँड ऑफ मिल्क अँड हनी, आणि इथे फक्त धूळ आणि कोरडे वारे असाच प्रदेश त्यांच्या हातात पडला होता. तर याला सांगितल्याप्रमाणे सुजलाम सफलाम करण्यासाठी अविरत मेहनत या लोकांनी घेतली. मुख्यत्वे पैसे जे होते ते त्यांना अमेरिकेतल्या धनाढ्य ज्यूंकडनं मिळाले नाही असं नाही, परंतु मेहनत तिथे जे लोक आली त्यांनाच करायला लागली आणि त्या मेहनतीत त्यांनी किबुत्झ नावाची एक संकल्पना उदयाला आणली होती. म्हणजे ग्रामस्वराज्य जे महात्मा गांधी सांगत असत तसा थोडासा प्रकार हा होता की छोटं गाव तयार करायचं आणि त्या गावामध्ये समाजवादी व्यवस्था होती. म्हणजे प्रत्येकाने आपल्याला जमेल तेवढं त्यात काम करायचं आणि गावामधनं जी काही इन्कम होईल ती सगळ्यांना समप्रमाणात वाटून पाहिजे, अशी किबुत्झची चळवळ. आणि त्याला किबुत्झ असं हिब्रू भाषेमध्ये, कारण इस्रायलने अनेक एक चांगलं काम केलं होतं की ते ज्यू अनेक देशातनं आले होते आणि त्या त्या देशातल्या भाषा ते बोलायचे. म्हणजे भारतासारखीच परिस्थिती झाली होती. त्यांनी ठरवलं आपली जुनी जी हिब्रू भाषा आहे तिचं पुनरुज्जीवन करायचं आणि त्याच भाषेत इस्रायलचे व्यवहार होतील. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती जवळजवळ 1500 वर्ष मृत असलेली भाषा पुनरुज्जीवित केली आणि आज तिथे इस्रायलमध्ये सगळे ज्यू जे आहेत ते हिब्रू भाषेतच बोलतात. हिब्रू ही त्यांची राष्ट्रभाषा आहे. तर त्या हिब्रूमध्ये किबुत्झ हा शब्द आहे. किबुत्झ म्हणजे एक एक आयसोलेटेड परंतु स्वावलंबन असणारं गाव, अशी ती वसाहत म्हणू, पण गाव म्हणण्यापेक्षा वसाहत जास्तीत. त्या नीर ओज नावाच्या किबुत्झमध्ये आम्हाला नेलं. सुरुवातीला आम्हाला तिथे काय होतं ते कळलं, म्हणजे माहीत नव्हतं आणि गेल्यावरती लक्षात आलं की जो 7 ऑक्टोबरचा हल्ला झाला होता तो त्याच किबुत्झवर झाला होता आणि त्या हल्ल्याच्या कटू स्मृती त्यांनी तशाच सबंध जपलेल्या आहेत. म्हणजे कसं की जी घरं तिथे, ज्या घरांवरती हल्ले झाले, जी माणसं मेली तिथे, गोळ्यांच्या खुणा, रक्ताचे डाग, लहान लहान कुटुंब, प्रत्येकाचा फोटो तिथे लावलेला आहे. त्यातली आपल्याला माहिती आहे 1400 लोक तिथनं जवळजवळ पकडली गेली आणि मेली. त्यातली फार थोडे परत आले. त्या परत येणाऱ्यापैकी एका बाईचं आमच्या पुढे तिने आत्मकथन केलं आणि त्यातनं वाचलेल्या एका मुलीने सुद्धा तिचं आत्मकथन केलं. हे मी मुद्दाम का सांगतोय की तो देश आत्ता
7 ऑक्टोबर 23 म्हणजे 2 वर्षाखाली इतक्या मोठ्या संकटाला सामोरा गेला. आणि असं जरी असलं तरी त्या किबुजमधल्या लोकांनी सांगितलं, "अहो त्या दिवशी सुद्धा पहिल्यांदा जेव्हा हल्ला झाला तेव्हा आम्हाला वाटलं नेहमीचीच गोष्ट आहे." मी म्हटलं, "अहो नेहमीची गोष्ट म्हणजे काय?" तर म्हणे, "इथे रॉकेटचा मारा होतच असतो. त्यांनी रॉकेट डागायची, आम्ही डागायची हे चालूच असतं. पण नंतर जेव्हा हल्ल्याची आम्हाला परिणामकारता भयावहता कळली, तेव्हा आजूबाजूच्या सगळ्या गावातनं लोकं तिकडे आली. लोकं आली म्हणजे सैनिकच आले." आणि त्याचं एक उदाहरण मला मुद्दाम सांगायला आवडेल, कारण भारत देश काही या अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यापासून अलिप्त नाहीये. इस्रायलमध्ये प्रत्येकाला 2 वर्षाचं सैनिकी शिक्षण कंपल्सरीच आहे. त्यामुळे प्रत्येकाला बंदूक चालवता येते. अत्याधुनिक शस्त्रास्त्र गावामध्ये असतात. तर आम्ही एका शेतकऱ्याच्या फार्मवरती गेलो होतो, ऑर्गॅनिक फार्मवरती. तो तिथून दक्षिणेला आणखीन 20 किलोमीटरवरती होता. तर त्याला म्हटलं आम्ही, की "बाबा रे 7 ऑक्टोबरला काय झालं?" तर तो म्हणला, "आम्हाला जेव्हा कळलं, की हा खरोखरचा हल्ला झालाय, तर आम्ही ताबडतोब आमचं शेतीचं काम थांबवलं आणि बंदुका घेतल्या आणि तडक फ्रंटकडे गेलो." मला इथे आठवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची झाली आणि त्याची तुलना अशी आहे, हं. की महाराजांचे मावळे जे होते, ते मूलतः शेतकरीच होते. त्यामुळे शेतीची कामं झाली, की ते सैन्यात भरती व्हायचे. म्हणजे महाराजांच्याकडे खडं सैन्य जेवढं होतं, खडं सैन्य म्हणजे कायम सैनिकच असणारे. त्यांच्या बरोबर. अनेक पटीने जास्ती महाराजांचं सैन्य होऊ शकायचं. तर हा जो शेतकरी मला भेटला, हा त्यापैकीतला होता, की तो म्हणला, "लढायचं तर लढायला जायचं." म्हटलं, "का रे तुम्हाला धोका नव्हता का?" तो हो म्हणला, "माझ्या काही सहकारी त्यात धारातीर्थी सुद्धा पडलेत. धोका नसतो असं नसतं. परंतु आम्ही त्यांना इतकं नामोहरम केलेलं आहे, की शेवटी त्यांना आमचे जे पकडलेले होते, जे जिवंत होते त्यांना परत द्यायला लागलं. जे मेलेले होते त्यांच्या बॉडीज पण परत द्यायला लागल्या आणि अजून गाझामधलं संकट थांबलं नसल्यामुळे आमचे तिथे हल्ले चालूच आहेत." म्हणजे आम्ही तिथे असताना सुद्धा गडगडाटाचे आवाज मधून-मधून येत होते. त्यामुळे गाझामधली कारवाई चालूच आहे. आणि गंमत हं. अशी आहे, गंमत म्हणणं हा शब्द कदाचित तेवढा बरोबर नसेल. पण लोकं याला इतकी सरावलेली आहेत, की आमच्याबरोबर आम्हाला जे त्यांचे स्वयंसेवक आमच्या बरोबरीने होते, त्यांना आम्ही विचारलं, की "का हो तुम्ही इतके आनंदी कसे?" तरुण होते सगळे. एक 30च्या आतली मुलं-मुली होती. 20 ते 30च्या मधले. "तुम्ही इतके आनंदी कसे?" तर म्हणे, "अहो ही रोजचीच गोष्ट आहे आणि आम्हाला माहिती आहे, की आज ना उद्या कदाचित आमच्यावरती घाला येऊ शकतो. तर आम्ही दुःखात कशाला जगायचं? त्यामुळे आम्ही आनंदातच जगतो, पण सावधपणे जगतो. हे फार महत्वाचं आहे." तर असं त्या सबंध देशामध्ये माझ्या लक्षात आलं. अत्याधुनिक देश आहे तो. म्हणजे आपण देशांच्या विभागणी साधारण 2 प्रकारात करतो किंवा 3 प्रकारात. फर्स्ट वर्ल्ड, सेकंड वर्ल्ड आणि थर्ड वर्ल्ड. भारत हा थर्ड वर्ल्डमध्ये होता. आता तो सेकंड वर्ल्डमध्ये आलेला आहे. फर्स्ट वर्ल्डमध्ये जायला अजून अवकाश आहे. पण इस्रायल हा मात्र फर्स्ट वर्ल्ड सिटी आहे. अत्याधुनिक सगळ्या गोष्टी तिथे आहेत. रस्ते उत्तम आहेत. वीज, पाणी. आता हा दो आम्ही वाळवंटामध्ये होतो. नेगेवचं वाळवंट म्हणजे अतिशय रखरखाट सगळीकडे आहे. पण म्हटलं पाण्याचं काय हं. करता? तर म्हणे इस्रायलमध्ये एक सी ऑफ गॅलिली नावाचं उत्तराला मोठं सरोवर आहे. त्या सरोवरातनं सगळ्या इस्रायलभर पाण्याचे पाईप टाकलेले आहेत. आणि पाण्यावरची संपूर्ण मालकी सरकारची आहे. आणि त्याच्याशिवाय समुद्र आम्हाला जवळ आहे. त्यामुळे डिसॅलिनेशन म्हणजे पाण्याचं शुद्धीकरण, त्यातलं मीठ काढून टाकायचं आणि गोडं पाणी तयार करणं, हा व्यवसाय सुद्धा आमच्या इथे जोरात आहे. आणि हे सगळं सरकारी कंट्रोल असल्यामुळे वाजवी आणि योग्य दरामध्ये आम्हाला हवा तितका पाणी पुरवठा होतो. कुठेही मला पाण्याची टंचाई जाणवली नाही बरं का. त्यामुळे एकीकडे शेतीची चांगली कामं करायची, दुसरीकडे अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि शस्त्रास्त्र निर्मिती हे सगळं इस्रायलमध्ये प्रचंड प्रमाणावरती होतं. आणि हे सगळं असताना राष्ट्रप्रेम जोपासायचं, ही अवघड सगळी किमया त्यांनी करून दाखवलेली आहे. आणि थोडीशीच लोकं आहेत, त्यांच्याकडे लोकसंख्या फार नाही आहे इस्रायलची, 1 कोटीच्या आत बाहेर आहे. परंतु एवढं सगळं त्यांनी करून दाखवलंय आणि त्यांचे शत्रू चारही बाजूनी अक्षरशः पसरलेले आहेत. पण अशी ही परिस्थिती आहे. नक्कीच. आणि सर तुम्ही बोलता-बोलता आता उल्लेखही केलात, की प्रत्यक्षदर्शींच्या ऐकण्यात तुम्हाला कळलं, की म्हणजे इथे रॉकेट डागणं हे काही नवीन नाहीये, जे की आपल्याला हां. वरवर वाटताना अगदीच नॉर्मल वाटू बरोबर. शकतं, पण हे कुठेतरी गंभीर आहे. आणि ह्यालाच जोडून मला हो. विचारायला आवडेल, की त्यांनी तिथली युद्धजन्य परिस्थिती ही किती ॲक्सेप्ट केली असली हां. किंवा त्याच्याबरोबर ते हो, रुळले असले, तरी हो, तिथल्या लोकांचं, कारण सर्वच वयोगटातली लोकं तिकडे आहेत, तर हो. त्यांच्यावरच्या मानसिक परिणामाबद्दल, म्हणजे आता तुम्ही तिथे वावरलात तर बरोबर. तुम्हाला लक्षात आलं असेल, की त्यांच्यावर कुठेतरी मानसिक परिणाम याचा झाला असेल किंवा त्यांची हो, हो, अर्थव्यवस्था असेल. अगदी सिंपल हो. म्हणायचं तर दैनंदिन नोकऱ्या असतील, शाळा असतील. तर ह्या बरोबर. सगळ्यावर, अर्थव्यवस्थेवर एकंदर काय परिणाम झालेला तुम्हाला जाणवला?
पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं, की इस्रायल हा फर्स्ट वर्ल्ड म्हणजे पहिल्या प्रतीचं राष्ट्र आहे. त्यांची जी पर कॅपिटा इन्कम आहे म्हणजे दरडोई त्यांचा जो लोकांना जे पैसे मिळतात, ते भरपूर जास्त आहेत. भारताच्या चौपट किंवा पाचपटीने त्यांची दरडोई आहे. अर्थव्यवस्था चांगली चाललेली आहे. आणिक माणसं जी आहेत ती मेहनत करायला अजिबात न लाजणारी आहेत. आता हा एवढं मोठं संकट त्यांच्यावरती आलं, तरीसुद्धा काही आंदोलनं पण झाली, की आमचे जे पकडलेले पोलीस नागरिक आहेत त्यांना परत आणा. कारण इस्रायलमध्ये अनेक पक्ष उपपक्ष आहेत. मला नेतान्याहूंच्या विरोधी लोकं सुद्धा भेटली. त्यांच्याशीही मी बोललो. ते म्हणले विरोध असला तरीसुद्धा आत्ताचं युद्धजन्य परिस्थिती आहे. आमचा विरोध हा कायदेशीर चौकटीतला विरोध असतो. आम्हाला नेतान्याहूंना उलथून पाडायचं नाहीये. परंतु त्यांनी आमच्या दृष्टीने धोरणं काही वेगळ्या पद्धतीने आणखीन करावी एवढंच म्हणायचं असतं. महाभारतामध्ये एक फार सुंदर प्रसंग आहे, की कौरव पांडवांची खिल्ली उडवायला म्हणून पांडव वनवासात असताना तिथे आलेले असतात. तर त्यांची तिथे गंधर्वांच्या एका टोळीची गाठ पडते आणि गंधर्व टोळींची लढताना कौरव हारायला लागतात. तर त्यांना हरण्याच्या वेळेला त्यांना मदत करण्याकरता युधिष्ठिर अर्जुन आणि भीमांना सांगतो, की तुम्ही जाऊन त्यांना वाचवा, मदत करा. तर कोणीतरी म्हणतं, की अहो ते तुमचे शत्रू आहेत. तर एक फार सुंदर वाक्य तेव्हा सांगितलंय, की वयं वयं पंचाधिकं शतम्. म्हणजे जेव्हा शत्रू बाहेरचा येतो, तेव्हा आम्ही 5 आणि कौरव 100 असे 105 त्यांच्या विरुद्धात असतो. आम्ही तेव्हा आमच्या वैराच्याकडे लक्ष देत नाही. भारतीय लोकांनी हे अगदी मनाची खूणगाठ मांडण्यासारखी आहे, की आमची भांडणं जी असतील, पक्ष-विपक्ष वगैरे ती इथे, पण परकीय जेव्हा शत्रू आमच्या समोर असतो, तेव्हा आम्ही एकोप्याने त्याचा सामना करायला पाहिजे. आणि हे तिथे मी प्रत्यक्ष पाहिलं. म्हणजे नेतान्याहूंच्या विरोधी असलेला मनुष्य सुद्धा युद्ध प्रयत्नामध्ये संपूर्ण सहभाग. त्यामध्ये काही नेतान्याहूंनी अमुक केलं, नेतान्याहूंनी तमुक केलं, अशी तक्रारीची भाषा नाही. मग काय होतं, की काही नेतान्याहूंच्या पॉलिसी आहेत त्यांना पसंत पडत नाहीत. आता उदाहरणार्थ ते ओलीस परत आणायचे. तर यांच्या मते नेतान्याहूंनी काही झालं तरी ओलीस परत आणले पाहिजेत. परंतु तेही त्यांना कळत होतं, की ही गोष्ट तितकी सोपी नाहीये. कारण हे गाझाचे जे कट्टर दहशतवादी आहेत, ते सहजासहजी ओलीस सोडणार नाहीयेत. तर त्यासाठी आपल्याला अ, सातत्याने प्रयत्न करायला लागतील आणि त्यांच्यावरचं प्रेशर काढता येत नाही. तर शेतकऱ्याशी बोलताना मी त्याला एक प्रश्न विचारला, की "का रे तुझी ही जी जमीन आहे, ती सगळी मुरमाड जमीन आहे. तिथे आणि तुझं ते ऑर्गॅनिक शेती आहे म्हणजे तू बाहेरची खतं त्यांना घालत नाहीस. फक्त कंपोस्ट वगैरे घालतो. तुझ्याहून 4 किलोमीटरवरती गाढा आहे. 2 किलोमीटर बॉर्डर आणि 2 किलोमीटर आतमध्ये त्यांच्या शेती वगैरे असेल. त्यांची जमीन तुझ्यापेक्षा फार वेगळी आहे का?" तो म्हणला, "अजिबात नाही. किंचित थोडंसं त्यांच्या इथे जी वाळू आहे, ती थोडी आमच्यापेक्षा भरड जास्ती आहे. कारण वाऱ्याने जी वाळू येते, ती हलकी वाळू आमच्याकडे येते. भरड वाळू तिथे असते." पण म्हणतो, "मग त्यांना अशी शेती करता नाही येणार का?" तर त्यांनी सांगितलेलं उत्तर फार इंटरेस्टिंग आहे. तो म्हणला, "अहो, गाझाशी संबंध बिघडायच्या आधी आमची लोकं गाझामध्ये होती. आम्ही हीच शेती तिथे करत होतो आणि ही सगळी शेती त्यांना शिकवली आम्ही. त्यांना पाण्याचा पुरवठा इस्रायलमधनं आम्ही केला, विजेचा पुरवठा केला. तुम्हीही शेती करा, तुम्ही उत्पादन घ्या. तुम्ही इस्रायल तुम्हाला आश्चर्य वाटेल, मोसंबी आपण ज्याला म्हणतो, सगळ्या जगामध्ये हं. मोसंब्याचा निर्यात करण्यामध्ये इस्रायल आघाडीवर आहे. वाळवंटी प्रदेश मोसंबी काढतात आणि जगाला पुरवतात. हा तर हे त्यांनाही करता आलं असतं. पण मला म्हणजे असं वाटतं, की त्यांना जी शिकवण मिळते, त्यांचं जे पवित्र पुस्तक आहे, त्या पुस्तकातली शिकवण कदाचित काहीतरी चुकीची आहे. कुराणाबद्दल मी बोलतोय. त्यामुळे अशा गोष्टीकडे लक्ष न देता समोरच्याचा नायनाट करा, हीच शिकवण त्यांना दिलेली असल्यामुळे सगळं चांगलं चालू असताना सुद्धा त्यांनी हा असा 7 ऑक्टोबरचा प्रकार केला आणि स्वतःवर ओढवून घेतलं आणि मग मात्र छाती पिटत रडत बसतात, की आमची मी गेलो तेव्हा साधारण 72,000 वरती आकडा आला होता, की आम्ही तुमची 1400 मारली आणि तुम्ही आमचे 72,000 मारले. प्रश्न असा आहे, की आधी कोणी मारले? तुम्ही 1400 मारले नसते तर तुमचे 72,000 मेले नसते. कोणाचंच नुकसान झालं नसतं. हा प्रश्न जग त्यांना विचारत नाही. कारण मी इस्रायली लोकांशी या विषयावरती बोललो. ती म्हणतो, "तुम्हाला असं नाही वाटत का, की त्याला विमर्श किंवा इंग्रजीमध्ये नॅरेटिव्ह म्हणतात. त्या नॅरेटिव्हच्या लढाईत तुम्ही कमजोर आहात?" तो म्हणला, "हो, आम्हाला माहितीच आहे, की जागतिक नॅरेटिव्हच्या लढाईत आम्ही कमजोर आहोत. म्हणूनच आम्ही तुम्हाला या नीर रोडच्या इथे कसे अत्याचार झाले ते दाखवले. 2-2, 3-3 वर्षाची मुलं मारली हो त्यांनी. तर म्हणे हा प्रकार करणारी लोकं त्यांना आम्ही कसे सोडून देऊ? त्यांना सोडणं शक्यच नाही." आणि पुन्हा तिकडे हे म्हणायला तेही तयार होते, की सगळे काही गाझातले नागरिक दहशतवादी असतील असं नाही. परंतु आम्हाला हं. दहशतवाद्यांशी लढायचं आहे. आमच्याकडे असं अस्त्र अजून बनलेलं नाही, की जो फक्त दहशतवादीच टिकेल. आणि दहशतवादी जर तिथे शाळांमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये लपणार असले, तर आमच्या मिसाईल पडून त्यांच्या शाळा आणि हॉस्पिटलमध्ये मनुष्यहानी होणारच आहे. ही गोष्ट हं. प्रकर्षाने लोकांपुढे यायला पाहिजे. ती दुर्दैवाने येत नाही.
आता पुढचं सांगतो. तिथनं आम्हाला जेरुसलेममध्ये नेलं. जेरुसलेममध्ये सगळीकडे दिवे, रोषणाई वगैरे होती. तर मी म्हटलं, की "काय बुवा एवढी रोषणाई का?" तर म्हणे, "आता हनुकाचा सण जवळ आलाय." आता हनुकाबद्दल थोडंसं सांगतो. कारण ते आपल्या या बोलण्याच्या याला रिलेव्हंट आहे. इस्रायलमध्ये सुद्धा भारतात आहेत तसे कट्टर धार्मिक लोकं खूप थोडे आहेत. ते थोडेच असतात सगळ्या ह्याच्यामध्ये. तर हनुका हा जो सण आहे, तर जेरुसलेमचं त्यांचं जे राज्य होतं, जूनचं राज्य. जूनचं राज्य जेरुसलेममध्ये फार थोडा-थोडा काळ होतं. तर एका त्यांच्या अशा राज्याच्या वरती ग्रीकांचं आक्रमण झालं सिरियातनं आणि ते परतंत्र्यात गेले. त्या ग्रीकांना उखडून टाकणं त्यांना इसवी सन ख्रिस्तपूर्व 164 वर्ष. ख्रिस्तपूर्व म्हणजे त्यात अजून 2025 मिळवायचंय. तर एवढ्या साधारण 2100 वर्षापूर्वी अ, ही घटना घडलेली आहे. त्यांनी ग्रीकांना उखडून टाकलं आणि उखडून टाकल्यानंतर त्याचा जो उत्सव त्याला हनुका म्हणतात. त्याला अजून धार्मिक परिमाण आहे ते मी आता सगळं सांगत बसत नाही. तर ते दरवर्षी हनुका 25 तारखेला त्यांच्या कुठल्याच्या महिन्याच्या 25 तारखेपासून 31 तारखेपर्यंत तो त्याचा उत्सव चालतो. तर त्या उत्सवात मुख्य म्हणजे दीपोत्सव असतो. आपल्याला सांगायची गरज नाही. आपण बळीराजाला जेव्हा पराभव केला, नरकासुराचा पराभव केला, तर दिवाळी करतोच की. तर तशी दिवाळी चाललेली असते आणि तिथे त्या हनुकाची तयारी जोरात चालली होती. मी त्याला विचारलं, आमच्या ते आम्हाला जे आले होते बरोबर माणसं, की "का हो तुम्ही एवढं हनुका, हनुका करता? त्या हनुकामध्ये शेजारी पॅलेस्टाईनमधनं किंवा अरब राष्ट्रातनं तुमच्यावर आक्रमण झालं तर काय कराल?" तर तो म्हणला, "बरोबर आहे तुमचा प्रश्न, पण तुम्ही आजूबाजूला बघितलत का? तर आजूबाजूला अक्षरशः पावला-पावलांवरती शस्त्रधारी सैनिक होते." तो म्हणला, "आम्ही कायम सावध असणारी लोकं आहोत. त्यामुळे आमचे सैनिक आजूबाजूला कायम असतात. आमची विमानं आकाशात गिरत्या घालत असतात. शत्रूवर कायम नजर ठेवलेली असते. त्यांनी असा प्रयत्न केला तर आम्ही त्यांचा लगेच फडशा पाडू." अशी त्यांची ही होती. तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न आला होता. तो मी तेव्हा विचारला नाही. उत्सवी वातावरण होतं, की तुमच्या इथे ठीक आहे, पण तुमचा समाज हा जगभर पसरलेला आहे. त्या जगभरातल्या समाजाच्या दिवाळीवरती असा घाला आला तर काय कराल? हा प्रश्न मी तेव्हा विचारला नाही. पण आपण पाहिलं ऑस्ट्रेलियामध्ये बॉन्डी नावाचं जे बीच आहे, म्हणजे फार सुंदर चौपाटी आहे. प्रशस्त मोठी चौपाटी आहे. जगातली उत्तम बीच म्हणून ते ओळखलं जातं. मी त्या बीचवर स्वतः जाऊन आलोय म्हणून मी खात्रीने सांगतो. तर त्या बॉन्डी बीचवरती 2000 जूनचा मेळावा जमलेला होता. हनुकाचा सण साजरा करायला आणि त्यांच्यावरती 2 नालायक पाकिस्तानी ते पाकिस्तानी आहेत ते कळलं नंतर. पाकिस्तानमधनं शरणार्थी म्हणून ऑस्ट्रेलियात आलेला एक माणूस आणि त्याचा तिथेच जन्म झालेला एक मुलगा, या दोघांनी त्यांच्यावरती अमानुष असा गोळीबार केला. त्या गोळीबारात 15 लोकं ठार झाली आहेत, 40 लोकं जखमी झाली आहेत. त्या दोघांपैकी एकाला मारलेलं आहे, दुसरा जखमी झालाय आणि ही वृत्ती या पाकिस्तानी माणसाची वृत्ती सुद्धा आपल्याला बघता येईल, की हा मनुष्य 1998 साली नावीद अक्रम त्याचं नाव आहे. 1998 साली ऑस्ट्रेलियात स्टुडंट व्हिसावर आला. पाकिस्तानात भीक मागायलाही पैसे मिळत नाहीत म्हणूनच ही लोकं बाहेर जातात. नाहीतर कोण आपला देश सोडेल? तिथे स्टुडंट व्हिसावर आला. तिथे त्यांनी शिकला, नोकरी केली, संसार केला. त्याला मुलगा झाला. तो 24 वर्षाचा मुलगा त्याचा. त्याचं नाव दुसरं नावीद आणि दुसरा तो अक्रम साजिद. साजिद अक्रम आणि नावीद अक्रम. साजिद बाप आणि नावीद मुलगा. तर त्या साजिद अक्रमला सुद्धा 24 वर्षाचा झाला, पण त्या ऑस्ट्रेलियन देशाबद्दल प्रेम नाही. त्याला प्रेम कशाबद्दल? त्याला पाकिस्तानबद्दल प्रेम असतं तरी मी समजू शकतो. गाझाचा आणि त्याचा संबंध काय आहे? पाकिस्तानपासून गाझा स्वतः जवळ-जवळ 2000 किलोमीटर लांब आहे. तिथे काय झालं बरं? तिथे जे झालं त्यांनी स्वतःच्या अंगावर ओढवून घेतलं होतं. काहीही कारण नसताना जाऊन ज्या देशाने आपल्याला आश्रय दिला, ज्या देशाने आपल्याला पुढे केलं, आपलं करिअर तयार केलं, त्याच्या लोकांवरती असा अमानुष हल्ला करायचा. बरं हा भ्याडपणा असा आहे, की निशस्त्र, निरपराध स्त्रिया, मुलं आणि कुटुंब यांच्यावरती तुम्ही हल्ले करता. काय तुमची ही संस्कृती आहे? तर हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, की आपला लढा आणि मी आपला म्हणतो कारण आपल्यावरती असे हल्ले झालेले आहेत. असे हल्ले भारताला तर अजिबातच नवीन नाही. परवाच दिल्लीत झाला होता. त्याच्या आधी मुंबईत तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तऱ्हेतऱ्हेचे हल्ले मुंबईकरांनी सोसलेले आहेत आणि असे हल्ले होतात, तर आपला शत्रू काय लायकीचा आहे, ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. नक्कीच. राष्ट्र उभारणीचा उल्लेख केलात सर तुम्ही आणि त्यावरूनच मला विचारायला आवडेल, की एखादं राष्ट्र उभारायचं असेल तर राष्ट्राची ताकद ज्याला आपण म्हणतो, अर्थातच तिथली अर्थव्यवस्था, राजकीय स्थिती आणि तिथले हो, लोक यावर आधारित असते. पण अजून एक महत्त्वाचा फॅक्टर असतो तो म्हणजे तिकडचं लष्करी व्यवस्था किंवा ज्याला आपण म्हणूया बरोबर. डिफेन्स रिलेटेड जी सगळी व्यवस्था असते. तर हो. आता तुम्हाला एकंदर काय म्हणजे इस्रायलमधली लष्करी परिस्थिती किंवा तिकडची पकड म्हणूया आपण लष्करी पकड बरोबर. कितपत हां. मजबूत आहे काय जाणवतं तुम्हाला? एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे.
प्रत्येकच मनुष्य म्हणजे तरुण मुलगा किंवा मुलगी यांचं 2 वर्षाचं लष्करी शिक्षण कंपल्सरी असतं. मला जे भेटलेली लोकं होती, तरुण-तरुणी सगळे, त्यांना सगळ्यांना मी विचारलं. सीनियर्स होते त्यांनाही विचारलं. मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही लष्करी शिक्षण घेता म्हणजे काय करता?" तर ते म्हणे, "आम्हाला सगळ्या शस्त्रास्त्राचा वापर शिकवतात, लष्करी शिस्त आमच्यात बाळगतात आणि हे साधारण 12वी नंतर लष्करी शिक्षण सुरू होतं. 10वी-12वीच्या मध्ये केव्हातरी ते जातात." मी म्हटलं, "असं शिक्षण सुरू झाल्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन पुढे जातं." तर म्हणे, "आम्ही सगळे 2 किंवा 2.5 वर्ष उशिरा ग्रॅज्युएट होतो." कारण ती 2 वर्ष लष्करी शिक्षणातच गेलेली असतात. पण त्या लष्करी शिक्षणाचा फायदा असा होतो, की हे युद्धमान राष्ट्र आहे. इस्रायल हे शांततेमय राष्ट्र नाहीच आहे मुळात. युद्धमान हं. राष्ट्रामध्ये चरखा कोणी फिरवत नाही. फिरवल्या तर बंदुका फिरवतात. तर उद्या जर संकट आलं तर ह्यांचे हात तयार असतात. बंदुका घेऊन हे लगेच जाऊ शकतात. मग मी त्यांना म्हटलं, "तुम्ही लष्करातच का करियर करत नाही?" तर म्हणे, "सगळे करत नाहीत." कारण 2 गोष्टी असतात. एक तर लष्करात घेण्याइतकी आमची कारण लष्करावरचा खर्च हा अनुत्पादक खर्च असतो नेहमीच. नेहमीच तसा आहे. तर इतक्या मोठं लष्कर ठेवणं इस्रायलला परवडणार नाही. तर आम्ही सगळे तयार आहोत. लष्करात कधीही बोलावलं तरी जाता येतं. पुन्हा आमचे लष्करातले रिटायर झालेले लोकं, ते सुद्धा 50 ते 55 वर्षाचे होईपर्यंत त्यांना रिझर्व्हिस्ट म्हणतात. म्हणजे राखीव फौजामध्ये असतात आणि त्यांना कधीही बोलवता येतं आणि हं. बोलवल्यावर त्यांना जायला लागतं. किंबहुना ते स्वतःच जातात. हा शेतकरी मला म्हणला ना, की "मी माझं सगळं शेतीचं काम थांबवलं, बायकोला सांगितलं, शेती बघ आणि मी निघालो." काही-काही ठिकाणी तर त्यांनी हं. मुलींनी पण सांगितलं, "आम्ही सुद्धा लगेच आमची बंदूक घेऊन निघालो. कुठे मारायचं सांगा." असा हा जो प्रकार आहे, तर त्याच्यामध्ये गंमत म्हणजे या लष्करी अधिकाऱ्यांना कधीही राजकीय महत्वाकांक्षा नसते. पाकिस्तानाचे सगळे लष्करी अधिकारी जाऊन पहिल्यांदा फील्ड मार्शल मुनीर होतात. बाकी दुसरं काही करत नाहीत. या लोकांची ती वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती, की त्यांना अशी कधीही आकांक्षा नव्हती. एखाद 2 लष्करातनं राजकारणात गेले नाही असं नाही. एरियल शेरॉन हा लष्करी अधिकारी होता. त्याचा पुढे तो इस्रायलचा पंतप्रधान देखील झाला. पण अशी उदाहरणं अगदी तुरळक आहेत आणि ती गेली तरी त्यांनी लष्कराचा शिडी म्हणून वापर केलेला नव्हता. हे अतिशय महत्वाचं आहे. लोकशाहीचं बाळकडूच्या देशात जरा जास्तच पाळलं गेलंय असं माझं मत आहे. कारण खूप पक्ष आहेत. त्या पक्षांची आपापसात भांडणं असतात. बहुतेक सगळी सरकारं ही एकत्रित सरकारं असतात. म्हणजे एन-डी-ए, यू-पी-ए सारखी एकत्रित सरकारं असतात. पण सगळ्या हं. पक्षांचा राष्ट्रप्रेम हा धागा अविरत असल्यामुळे त्यांच्यामध्ये भांडणं होत नाहीत. आणि त्यामुळे लष्कराचं जरी वर्चस्व तुम्हाला लष्करी कार्यवायात दिसलं किंवा डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये दिसलं, तरी सामान्य व्यवहारात त्यांचं कुठेही वर्चस्व दिसत नाही. अरेरावी नसते. वागणं अगदी त्यांचं सौजन्यशील आणि सुशील असतं आणि मुख्य म्हणजे सगळ्यांनीच लष्करी सेवा केलेली असल्यामुळे कोणी लष्करातला आला म्हणून त्याला उठून लगेच जागा करून देणं असाही प्रकार नसतो. आदर असतो. परंतु ते कोणीतरी स्वर्गातनं आलेत असाही भाग नसतो. कारण हे पण लष्करातच होते ना. सगळ्यांना आपल्या लष्करी सेवेची आठवणी असतात. सगळ्या चांगल्या आठवणी असतात. एका दुसऱ्या काही रॅगिंग वगैरे झालं असतं त्याच्या कडू आठवणी सुद्धा असतील, नाही असं नाही. पण हं. मला तुम्हाला सांगू ना, भेटलेल्या माणसामध्ये देशप्रेमाचा झरा इतका जिवंत दिसत होता, की त्याच्याने फरक कळतो, की राष्ट्र ते इतक्या सगळ्या अरबांच्या याच्यात घराण्यात का टिकून आहे. बुद्धिमत्ता, पैसे कमवण्याची बरं ज्यू लोकं हे पहिलेपासून पैसे कमवणारे श्रेष्ठ मानले गेलेले आहेत. कारण ते आपल्याकडे जशी मारवाडी कम्युनिटी आहे, तशी युरोपामध्ये ज्यू हं. कम्युनिटी आहे. तर ते पैसे तर कमवता येतातच त्यांना. त्यामुळे समृद्ध राष्ट्र आहे ते. आणि पुन्हा या सगळ्या बाजूनी शत्रूंनी वेढलं असल्यामुळे त्या राष्ट्राला शस्त्रसज्ज राहायला लागतं, सावध राहायला लागतं आणि मग जग काय म्हणेल याची पर्वा ते करत नाहीत. नक्की. सर एक जागतिक घडामोडींचे अभ्यासक हो, म्हणून मला तुम्हाला विचारायला आवडेल, की सध्या भारत आणि इस्रायलचे म्हणजे इस्रायलच्या नेमकी तिथली आता सद्यस्थिती काय आहे याचा आपण आढावा घेतला. हो, पण सध्या हो. भारताचे इस्रायल सोबतचे संबंध मग ते नागरी संबंध असतील किंवा व्यावहारिक हां, संबंध असतील कसे आहेत त्यावर बरोबर. थोडक्यात काय प्रकाश टाकाल? आणि दोन्ही हो. देशांच्या मुळात एकमेकांकडून सद्यस्थिती आता जे राजकीय किंवा बाकी सगळ्या जागतिक स्थिती बदलते वेगाने. त्या दोन्ही बरोबर. देशांच्या एकमेकांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत? काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे भारतामध्ये एक फार विचित्र परिस्थिती काँग्रेस काळात होती. भारतीय जनतेला इस्रायलबद्दल प्रेम होतं आणि सरकारला अरबांचं प्रेम होतं. कारण सरकार नेहरू आणि त्यांच्या वंशाचं असल्यामुळे त्यांना पूर्वीपासूनच मुस्लिमांचं प्रेम जरा अतीच असतं. पाकिस्तानचंही त्यांना प्रेमच असतं. आज सुद्धा त्यांना पाकिस्तानचं प्रेम आहे. तर हा प्रकार भारतात तेव्हा जाणवत होता. परंतु 71च्या लढाईच्या वेळेसची एक आठवण सॅम मॅनिकशांनी सांगितलेली आहे, की 71ची जेव्हा लढाई आपली व्हायचं ठरलं, तेव्हा दारुगोळ्याचा थोडासा प्रश्न निर्माण झाला होता. आपल्याकडे पुरेसा दारुगोळा नव्हता तेव्हा. कारण सगळ्या अमेरिका आपल्या विरोधात होती. त्यामुळे आपल्याला पाश्चात्य देश या गोष्टी पुरवत नव्हते. इस्रायलकडनं त्यांना फोन आला, की तुम्हाला काय-काय दारुगोळा पाहिजे त्याची लिस्ट सांगा. 2 जहाजं भरून दारुगोळा त्यांनी पाठवला होता.
ते म्हणले फक्त ही जहाजं तुमच्या बंदरांवरती उतरून घ्या आणि याचे पैसे काय, तर म्हणे पैसे काही नाही, यांनी जमतील तेवढे शत्रू मारा म्हणजे आम्हाला भरून पावले. असा हा मित्र देश आहे. पण त्यावेळेला सुद्धा आपल्याकडे इस्रायलची एम्बॅसी नव्हती. आपण त्यांना मान्यता दिली नव्हती त्या देशाला, कारण आपलं अरब प्रेम हे जरा अतिच उतू चाललेलं होतं. पुढे वाजपेयींच्या काळामध्ये ती मान्यता देण्याचा प्रयोग झाला. भारत आणि इस्रायलचे संबंध जास्ती चांगले झाले आणि इस्रायल तिथे भेटलेल्या इस्रायली लोकांच्या मनामध्ये मी भारताचा आहे याबद्दल अत्यंत आपुलकी जाणवली. कोणीही म्हणजे असं नाही की संमेलनाला आलेल्या लोकांमध्ये ती आपुलकी होती. कोणीही इस्रायली मनुष्य भेटला, इंडियन म्हटल्यानंतर त्याच्या बोलण्यात एकदम फरक जाणवायचा, की तुमच्या बद्दल प्रेम त्यांच्या मनामध्ये लक्षात येतं. एकाने मला सांगितलं तेव्हा, की सगळ्या जगामध्ये जूनचा छळ झालेला आहे, वेगळ्या-वेगळ्या काळामध्ये आणि जूनचा छळ होण्याची 2 कारणं होती. एक तर जीसस ख्राइस्ट ख्रिश्चनांचा जो धर्म सुरू करणारा धर्मसंस्थापक, त्याचा खून खरं तो रोमनांनी केला. पण तो ज्यू लोकांनी सांगितल्यामुळे रोमनांनी केला म्हणून ज्यूंना ख्राइस्ट किलर्स असं म्हणून त्यांचा द्वेष करण्याची एक प्रथा ख्रिश्चनांमध्ये होती. त्यामुळे सगळ्या युरोपामध्ये ज्यूंना हिणवलं जायचं. पण त्याचबरोबर त्यांच्या व्यापार कौशल्याबद्दल आदर होता. त्यामुळे या ज्यू लोकांना सगळीकडे फिरायला कुठेही जायला बंदी नव्हती हं. म्हणूनच तर हे ज्यू सगळीकडे जाऊन वस्ती केली त्यांनी. आणि असे ते करत असताना ते पैसेवाले झाले. त्यामुळे तो एक द्वेष सामान्य जणांच्या मनात होता, की हा पैसेवाला. आपण पाहिलं असलं तर आपल्या सगळ्या हिंदी चित्रपटांमध्ये विलन हे नेहमी कुठलेतरी मारवाडी शेठ असतात. तेही मारवाडी शेठच असतात बरं का. कारण की पैसे तेच कमवतात हे त्यांना माहिती असतं. मुस्लिम शेठ नसतात, कारण मुसलमान पैसे कमवत नाही हेही त्यांना माहिती असतं. तो आपला एक विचार सोडून द्या. तर यामुळे ज्यूद्वेष खूप तिथे होता. परंतु भारताबद्दल त्यांनी आपोआप सांगितला, की जगातल्या प्रत्येक राष्ट्राने कधी ना कधी, अगदी इंग्लंडसारख्या राष्ट्रांनी ज्यूंवरती अन्याय केलेला आहे. भारत हा एकच देश आहे जगामध्ये, ज्यांनी आम्हाला कधीच परकं मानलं नाही. आपलं म्हणून आमचं स्वागत केलं आणि भारतामध्ये अत्यंत गुण्यागोविंदाने नांदलेले आमचे ज्यू लोकं होते. आपल्याला तर माहिती आहे, की मुंबईच्या जवळ अलिबागच्या जवळची जी अष्टागरं म्हटली जातात, 8 गावं आहेत. सासवणे वगैरे तिथे नागाव, चौल, हं. सासवणे. तर तिथे ज्यू लोकांची वस्ती बऱ्यापैकी होती. कारण किनाऱ्याला होते. ते जे पळून आले ते होते किनाऱ्याच्या गावात स्थायिक झाले. त्यांना अतिशय चांगलं वागवलं गेलं आणि याचं कृतज्ञता त्यांच्याकडे दिसते. तर ते आपले संबंध चांगले होते. सरकार जेव्हा अनुकूल आलं, पंतप्रधान मोदींचं सरकार आलं, म्हणजे वाजपेयींच्या सरकारच्या वेळेला आणि मोदींच्या सरकारच्या वेळेला इस्रायल आणि भारत संबंध एका वेगळ्याच उंचीवरती गेले. आज सुद्धा नरेंद्र मोदी आणि नेतान्याहू यांची अतिशय घट्ट मैत्री आहे आणि ती मैत्री नुसती व्यक्तिगत मैत्री नसून राष्ट्रामधलं पूल तो आहे. आपण बालाकोटला जे बॉम्ब टाकले होते, स्पाइस बॉम्ब, ते इस्रायलकडनं आपण घेतले होते. कारण इस्रायलने आपल्याला ते पुरवले होते. त्या स्पाइस बॉम्बचं हं. वैशिष्ट्य असं होतं, की त्याच्या टोकाला एक ड्रिल सारखं असतं, कठीण टोक असतं. त्याने काँक्रीटची भिंत फुटते, तो आत जातो आणि आतल्या दहशतवाद्यांच्या तळाचा तो तळ उद्ध्वस्त करतो. ते त्यांनी पुरवलं. त्यांचे बराक म्हणून मिसाईल सिस्टम आहे, अँटी मिसाईल सिस्टम आहे, ती त्यांनी आपल्याला पुरवली आणि आपण सुद्धा इस्रायलच्या हं. लोकांना बऱ्याच तऱ्हेने मदत करतो आणि आत्ताच्या माझ्या त्या प्रवासामध्ये जाणवलेली एक गोष्ट म्हणजे इस्रायली लोकांनी क्लायमेट कंट्रोल करता, पर्यावरणाच्या रक्षणाकरता अनेक शोध लावलेत, अनेक गोष्टी केल्यात. मी त्यांना म्हटलं, "हे सगळं तुम्ही केलंय बरोबर आहे, पण तुम्हाला विकायला जागा कुठे आहे?" तर म्हणले, "जगभर विकायचं." म्हटलं, "सगळ्यात मोठं मार्केट भारत आहे. पण तुम्ही हे इथे करत बसू नका. आमचा देशही मोठा आहे. टेक्नॉलॉजी घेऊन या आणि इकडे ते करा." आणि तसे प्रकार खूप होत चालले. तिथल्या अनेक कंपन्यांनी भारताच्या कंपन्यांशी एक प्रकारचं कोलॅबोरेशन करून, सहकार्य करून इथे मॅन्युफॅक्चर करायचं, भारतातही विकायचं, जगभरही विकायचं, असे प्रकार चालवलेले आहेत. आणि हे हं. चांगलं सुचिन्ह आहे, की इस्रायल आणि भारत यांचे मैत्रीपूर्ण संबंध डिफेन्स, बिझनेस, मॅन्युफॅक्चरिंग, हाय टेक्नॉलॉजी या सगळ्या विषयामध्ये खूप भरभरून गोष्टी होत आहेत. आपण बोलत असताना कितीतरी करार होत चाललेले आहेत. हिऱ्यांचं हं. व्यापार. इस्रायल मला एक प्रवासी भेटला, सुरतेहून तो येत होता. म्हटलं, "तर तिथे कशाला गेला होता?" तो म्हणला, "माझा सुरतेला हिऱ्यांचा व्यापार आहे." ज्यू प्रवासी हं. तो म्हणला, "अरे," मी म्हटलं, "तुमचा तर बेल्जियमला व्यापार होता." तो म्हणला, "संपले दिवस गेले ते. आम्ही सगळ्या गोष्टी आता भारतात करून घेतो." तर उत्तम काम, कमी दाम आणि सचोटी हे त्यांना भारतात आढळलेलं आहे. त्यामुळे भारत हा हिरे प्रोसेस करणारा जगातला अग्रगण्य देश झालेला आहे. इस्रायलकडनं त्यांना हिरे येतात, ते प्रोसेस करून इस्रायलमध्ये जातात आणि विकले जातात. असे प्रकार खूप आहेत. हे म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये कितीतरी गोष्टी झाल्या आहेत. नेटाफिम नावाची एक कंपनी आहे बडोद्याला. ती मला वाटतं गेले 30 ते 50 वर्ष तरी काम करतीये. ड्रिप इरिगेशनचं काम ते करतात. त्यांनीच जैन इरिगेशनला सुद्धा कोलॅबोरेशन करून दिलं. जैनच्याही
इरिगेशनचं ड्रीप विकली जाते, नेटाफिमची ड्रीप विकली जाते, प्रोडक्शन वाढलं, त्यांच्या ते शेतीमध्ये जी संशोधन होत आहेत त्याच्यातल्या गोष्टी त्यांना भारतामध्ये आणायच्या आहेत. देश लहान आहे हो त्यांचा, भारत देश खूप मोठा आहे, त्यामुळे त्यांच्या संशोधनाचं जर बीज असलं तर त्याचा मोठा वृक्ष होण्याकरता जी सुयोग्य जमीन आहे ती भारतामध्ये आहे. त्या दृष्टीने भारत इस्रायल संबंध एका वेगळ्याच उंचीवरती चाललेत असं मला तरी जाणवलं. मी तिथे त्या संमेलनात बऱ्याच लोकांशी बोललो आणि सगळ्या लोकांचं मत पडलं की भारतामध्ये जितकं आम्हाला करता येईल जास्त तितकं आम्हाला करायचंय. भारत हा आमचा मित्र देश आहे. पुन्हा भारताच्या द्वारे आम्हाला संबंध आग्नेय आशियाची द्वारं उघडली जातात. भारताकडनं सगळीकडे विकता येतं आम्हाला. आणि भारतामध्ये इस्रायलमध्ये मजुरीचे दर खूप जास्त आहेत ना. भारतामध्ये ते तेवढे जास्त नाहीत. आपल्याकडे मॅनपॉवर भरपूर आहे. त्यामुळे आम्ही आमची आयडिया घेऊन भारतात येऊन भारतात हे जर तयार केलं तर आम्हाला निश्चितच खूप जास्ती फायदा होईल आणि भारतालाही फायदा होईल. कारण नवीन आयडिया भारताला मिळतील तर नवीन मॅन्युफॅक्चरही आपल्या इथे सुरू होईल. आणि आता चीनला तोडीस तोड म्हणून जे नवीन देश तयार होतोय तर चायना +1 पॉलिसीमध्ये भारताचा नंबर पहिला आहे की भारत हा एकच देश असा आहे जो चीनच्या स्तरावरती मॅन्युफॅक्चरिंग करू शकेल आणि चीननी जर जगाला वेठीला धरलं तर त्याच्याकरता भारतातून आपल्याला ते सगळं करता येईल. आणि ते सध्या चालूच आहे. म्हणजे आपण बोलतोय तेव्हा अनेक कोलॅबोरेशन सध्या चालू आहे. खूपच छान. आणि आपण आशा करूया की पुढेही भारत आणि इस्रायलचे संबंध अधिक बहरत बरोबर. जातील. सर, आपण मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलोय आणि जाता जाता एक प्रश्न विचारायला आवडेल जो बहुतांश लोकांच्या सर्वसामान्यांच्या मनात आहे की इस्रायल मधलं जे हे युद्ध आहे ज्याला आपण अगदी आता भिजत घुमडं म्हटलं तरी चालेल, बऱ्याच काळापासून चालत आलेलं युद्ध आहे. हे नेमकं कधी थांबेल किंवा यावर तोडगा काय निघेल यावर तुम्हाला काय वाटतं? कारण अक्षरशः दररोज सामान्य लोक मारली जात आहेत किंवा त्याची कत्तल होतीये. तर ह्याच्यावर नेमका कधी तोडगा निघेल असं तुम्हाला वाटतं? आणि येत्या काही वर्षात इस्रायल असेल किंवा बाकी मध्य पूर्वेकडील देश असतील तिकडची स्थिती एकंदर काय असेल, काय सांगाल? मध्य पूर्व किंवा ज्याला आपण पश्चिम आशिया म्हटलं पाहिजे, आपल्या पश्चिमेला ते आहेत, आपल्या पूर्वेला ते नाहीयेत. त्यामुळे पश्चिम आशियातल्या देशांमध्ये सरळ सरळ 2 तट पडलेले आहेत. इस्रायलच्या विरोधी आणि इस्रायलच्या विरोधी नसलेले. इस्रायलच्या बाजूला असलेले मी म्हणणार नाही, पण विरोधी नसलेले. इस्रायलच्या विरोधी येमेन आणि इराण आणि हा पाकिस्तान, दळभद्री देश आणि तुर्कस्तान एवढेच देश आहेत. बाकीच्या सगळ्या देशांना लक्षात आलेलं आहे की इस्रायलच्या जीवनमान, जीवन पद्धती आणि एकूण जगण्याच्या पद्धतीमध्ये इस्रायलची दोस्ती ठेवणं हे आपल्या फायद्याचं आहे. त्यांच्याशी भांडण करणं आपल्या फायद्याचं नाही. आणि त्यामुळे सौदी अरेबिया, बहारीन, कुवेत, तिथे आणखीन जे बारके बारके देश आहेत ते सगळे, त्या सगळ्या देशांची इच्छा इस्रायलची डायरेक्ट भांडण न करता उलट भारत इस्रायल पासून जो कॉरिडॉर व्हायचा आहे, इंडिया मिडल ईस्ट कॉरिडॉर प्रवासाचा, म्हणजे भारतातनं दुबई समुद्र मार्गे आणि दुबईहून रस्ता मार्गे सौदी अरेबियातनं जाऊन जॉर्डनमध्ये जायचं, तिथनं इस्रायलमध्ये जायचं आणि इस्रायलचं हायफा बंदर जे आहे त्या बंदरापर्यंत माल न्यायचा. तिथे ट्रेन लाईनचं काम चालू झालेलं आहे. त्याच बंदरातनं तो उचलायचा आणि युरोपला न्यायचा. म्हणजे सुएझ कालवा वापरायचा नाही. सुएझ कालव्याच्या तीरावर ते हुती नावाचे जे येमेनी बंडखोर आहेत त्यांचा प्रॉब्लेम नाही. आणि इराणचा मार्ग सुद्धा घ्यायचा नाही, कारण इराण यांच्या विरोधात धर्म म्हणजे कट्टर धर्मीय जे लोक आहेत त्यांना टाळायचं. तर ह्या टाळण्याकडे लक्ष सगळ्या देशांचं आहे. ते झाल्यानंतर या फिलिस्तिनी जे लोक आहेत त्यांना मदत कमी झाली तर हे भांडण थांबेल. पण अजून येत्या 6-8 महिन्यात तरी हे भांडण थांबेल असं वाटत नाही. आणि ते थांबूच शकत नाही, कारण फिलिस्तिनी लोक तह करून सुद्धा मोडण्यामध्ये वाकबगार आहेत. त्यामुळे त्यांच्या तहाला काही किंमत नाही. त्यांना फटके मारत मारत त्यांना जर दाबून ठेवलं तरच इस्रायलला शांतता मिळू शकते. इस्रायललाही माहिती आहे. खूप प्रयत्न केले शांततेकरता. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या आधी गाझामधनं जी माणसं यायची त्या माणसांना तिप्पट पगार देऊन इस्रायलमध्ये नोकऱ्या दिलेल्या होत्या. त्यांना फुकट वीज, फुकट पाणी, इस्रायलकडनं फुकट. तिथली म्युन्सिपालिटी त्याचे पैसे घेत असेल तर सोडून द्या. हे सगळं दिलं होतं. त्यांना वाटलं हे सगळं दिलंय, त्यांच्या मुलाबाळांची शिक्षणं होत आहेत, कुटुंब चांगली जगतायत, तर ते कदाचित थांबतील हल्ला करायचं. पण असं दिसतंय ते कुत्र्याचं शेपूट आहे, ते वाकडंच राहणार आहे. परंतु एकूण बघता लढाई लवकर थांबेल असं नाही, पण यांना दाबात ठेवलं जाईल कायम असं आहे. वाळवी आपल्याकडे झालेली असते ना, ते वाळवी कायमची कधी जात नाही बघा. आपल्याला पेस्ट कंट्रोल करत राहायला लागतं. ही वाळवी आहे, दुसरं काही नाही. नक्कीच. आणि आपण आशा करूया याच की लवकरात लवकर जे आहे, जसं तुम्ही म्हणालात की हे युद्ध कधी थांबते आपल्याला कोणालाच माहित नाही, पण लवकरात लवकर यावर शांततेचा तोडगा निघेल आणि मुळात जी निरपराध लोक मारली जात आहेत दिवसागणिक त्याला कुठेतरी आळा बसेल. आणि
आपला जो मित्र राष्ट्र आपण म्हणतो तो नक्कीच प्रगती करेल, आपले संबंधही अधिक दृढ होतील अशी आपण आशा करूया. सर, आज तुम्ही भारत शक्तीमध्ये आलात आणि इतक्या सविस्तर पद्धतीने आणि छान पद्धतीने या विषयाचा आढावा घेतला, तिथली सध्याची नेमकी परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवली, त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून तुमचे आभार.